नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत नाचणेकर आज आपल्या समोर कविता सादर करणार आहे। होय होय कविता। माझं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे अनिकेत नाचणेकर, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला तुकडे तुकडे पाहायला किंवा ऐकायला मिळाले असतील, पण आज मी तुम्हाला कविता ऐकवणार आहे। मस्तपैकी पाऊस सुरू झालाय, म्हणजे थैमान घालून थांबलाय, पण पाऊस आहे। तर याच पावसावरची कविता आज आपल्या समोर सादर करतो आणि यापुढे तुम्हाला मराठी कविता, मराठी लेख, कथा, सुविचार, मोटिवेशन, माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। ही जर कविता तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करून सांगायचं आहे की ही कविता कशी वाटली। आपल्या समोर सादर करतो, कवितेचं नाव आहे पाऊस पडतो तेव्हा। पाऊस पडतो तेव्हा कानी पैंजणांचा नाद येतो। पाऊस पडतो तेव्हा कानी पैंजणांचा नाद येतो। पाऊस पडतो तेव्हा हा आसमंत सावळा होतो। पाऊस पडतो तेव्हा कानी पैंजणांचा नाद येतो। पाऊस पडतो तेव्हा हा आसमंत सावळा होतो। पाऊस पडतो तेव्हा बंधने तोडूनी भिजावे वाटते। पाऊस पडतो तेव्हा बंधने तोडूनी भिजावे वाटते। पाऊस पडतो तेव्हा शहरास मात्र गाव आठवते। पाऊस पडतो तेव्हा अंगावर शहाऱ्याचे मोरपीस फिरते। पाऊस पडतो तेव्हा अंगावर शहाऱ्याचे मोरपीस फिरते। पाऊस पडतो तेव्हा मनात बालपणीचे चिखल साचते। पाऊस पडतो तेव्हा समाधानाचे फुल फुलते। प्रत्येक वयोगटातील समाधान वेगवेगळं आहे। पाऊस हा विषय सगळ्यांना आवडतो, त्यातून मिळणारं समाधान हे वेगवेगळं आहे। हाच संदर्भ आहे की पाऊस पडतो तेव्हा समाधानाचे फूल फुलते। पाऊस पडतो तेव्हा एखादी ओळ तरी सुचते। पाऊस पडतो तेव्हा मातीला कुठूनचा गंध येतो। पहिल्या पावसाच्या जेव्हा सरी बरसतात तेव्हा मातीला एक वेगळाच सुवास येतो, वेगळाच वास येतो। पाऊस पडतो तेव्हा मातीला कुठूनचा गंध येतो। पाऊस पडतो तेव्हा नजरेचा झरा स्वच्छंद होतो। पाऊस पडतो तेव्हा कुणाला कुणाचे प्रेम मिळते। पाऊस पडतो तेव्हा कुणाला कुणाचे प्रेम मिळते। पाऊस पडतो तेव्हा आत काहीतरी जुनेच सलते। आणि शेवटच्या ओळी आहेत की पाऊस पडतो तेव्हा ओंजळीत श्वास कोंडला जातो। पाऊस पडतो तेव्हा ओंजळीत श्वास कोंडला जातो। जेव्हा घराच्या पागोळीतून किंवा पाऊस पडतो तेव्हा आपण ओंजळीत झेलण्याचा किंवा साठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती पाणी साठत नाही, हातातून निघून जातं, निसटून जातं। क्षण सुद्धा असेच असतात, आपण त्यांना धरण्याचा, पकडण्याचा प्रयत्न करतो, पण ते असेच निसटून जातात। तर या पावसाच्या पाण्याला, या क्षणांना मी श्वास ही उपमा दिलेली आहे। हाच संदर्भ आहे की पाऊस पडतो तेव्हा ओंजळीत श्वास कोंडला जातो। पाऊस पडतो तेव्हा ओंजळीत श्वास कोंडला जातो। डोळ्यांसमोर दिसतो तो पाऊसच ना, डोळ्यांसमोर दिसतो तो पाऊसच ना। मग डोळ्यांतून कुठला पाऊस पडतो, मग डोळ्यांतून कुठला पाऊस पडतो। मित्रांनो, ही कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। भेटूया अशाच एका कवितांसह। काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि हो, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कविता माझ्या आवाजात ऐकायला किंवा पाहायला आवडतील कमेंट करून सांगायचं आहे। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।